रामगिरी महाराज यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल. मुस्लिम समाजाविषयी केले होते आक्षेपार्ह वक्तव्य. रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या पत्नी यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून मुस्लिम समाजात संतप्त पडसाद उमटले. दरम्यान या सगळ्या पडसादानंतर आता रामगिरी महाराजांवर पोलीस कारवाईला सुरुवात झाली आहे. नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनावेळी वादग्रस्त वक्तव्यामुळे रामगिरी महाराज आणि विरोधात तीव्र पडसाद उमटले होते. बीडमध्ये देखील मुस्लिम बांधव आक्रमक झाले होते. कारवाईच्या मागणीसाठी ठिकठिकाणी निवेदन देण्यात आली आणि याच अनुषंगाने गोरेगाव पोलीस स्टेशन येथे ॲडव्होकेट शेख मोहम्मद अनीस यांच्या वतीने रामगिरी महाराज यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे आणि लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. रामगिरी महाराज यांनी हेतुपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण होतील असे वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. मुस्लिम धर्माविरुद्ध वादग्रस्त बेछूटपणे आणि बेताल वक्तव्य करून जाणीवपूर्वक हेतुपुरस्सरपणे समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगल घडविणे, मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधक व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. यावेळी राम मंदिर परिसर, मिठानगर परिसर, भगतसिंग नगर, प्रेमनगर, लक्ष्मीनगर या भागातील मुस्लिम युवकांच्या वतीने गोरेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या पत्नी यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून मुस्लिम समाजात संतप्त पडसाद उमटले. दरम्यान या सगळ्या पडसादानंतर आता रामगिरी महाराजांवर पोलीस कारवाईला सुरुवात झाली आहे. नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनावेळी वादग्रस्त वक्तव्यामुळे रामगिरी महाराज आणि विरोधात तीव्र पडसाद उमटले होते. बीडमध्ये देखील मुस्लिम बांधव आक्रमक झाले होते. कारवाईच्या मागणीसाठी ठिकठिकाणी निवेदन देण्यात आली आणि याच अनुषंगाने गोरेगाव पोलीस स्टेशन येथे ॲडव्होकेट शेख मोहम्मद अनीस यांच्या वतीने रामगिरी महाराज यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे आणि लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. रामगिरी महाराज यांनी हेतुपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण होतील असे वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.